नमस्कार मंडळी. आपल्या तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अळूच्या पानांपासून बनणारी अळूवडी ही तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि सगळ्यांना आवडतेसुद्धा खूप. अळूवडी चवीला खूप भारी लागत असली तर ही अळूवडी बनवायला खूप वेळ लागतो. अळूवडी बनवताना खूप स्टेप आहेत. पहिल्यांदा बेसन लावून रोल बनवा, नंतर वाफवा, नंतर फ्राय करा. यात खूप वेळ जातो. म्हणून अळूवडीच्या चवीचा, अळूवडीपेक्षा क्रिस्पी आणि अगदी झटपट 10-15 मिनिटातही बनणारा पदार्थ तुम्हाला शिकायचा आहे का? त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कुठेही स्किप करू नका. आणि रेसिपी आवडली तर एक कमेंट करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. ही अळूवडीची पाने आहेत. ही पानं मी स्वच्छ धुवून पुसून घेतलीत. आता या पानांचा मधला जो जाड देठ किंवा ही जी शीर आहे ना, ती अशा पद्धतीने सुरीने कापून घेऊया. तीनही पानांची मी अशी शीर कापून घेतली. आता ही पानं आपण भाजी चिरतो तशीच बारीक चिरून घ्यायची आहेत. या अळूवडीच्या पानांना जास्त खाज नसते, पण तुम्हाला वाटत असेल तर ही पानं कापायच्या आधी हाताला तेल लावून घेऊ शकता, म्हणजे हाताला जराही खाज लागणार नाही. अशा पद्धतीने मी ही तीनही अळूची पानं कापून घेतली. आता या पानांमध्ये बेसन आणि मसाले मिक्स करायचे आहेत, म्हणून एका मोठ्या भांड्यामध्ये ही चिरलेली अळूची पानं काढून घेतली. यामध्येच 2 चमचे कोकम आगळ घेतलं. आता हे आगळ अळूच्या पानांना व्यवस्थित लावून घेऊया. कोकम आगळमुळे अळूला थोडीफार खाज असेल तर ती जाते. आता ही आगळ लावलेली पानं बाजूला ठेवली आणि एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 1.5 इंच आलं बारीक करून टाकलं. 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या. 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या. हे सर्व मिक्सरला लावून पेस्ट करून घेऊया. अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलं. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीरही टाकू शकता. आता या चिरून ठेवलेल्या अळूच्या पानांमध्ये आपण आता बारीक केलेली आलं लसूणची पेस्ट टाकूया. अर्धा चमचा ओवा असा हातावरच क्रश करून टाकला, म्हणजेच ओव्याचा छान फ्लेवर यात उतरेल. अर्धा चमचा जिरे घेतले. 1 चमचा पांढरे तिळे घेतले. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं. आता यामध्येच मी 4 चमचे बेसनचं पीठ घेते. हे बेसन पीठ घरीच बनवलेलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घेऊया. पाव चमचा हळद घेतली. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. बेसन पीठ हे कमी किंवा जास्त असं लागू शकतं. मी यामध्ये अजून 2 चमचे बेसन पीठ घेतलं. असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लागलं तर चमचाभर पाणी टाकायचे, पण जास्त पातळ नाही करायचे. बेसन पीठ असं थोडं थोडं घ्यायचं, म्हणजे अंदाज येतो. एकदम घेतलं तर अंदाज समजत नाही. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे वेळ असेल तर हे मिश्रण 20-25 मिनिटे असंच मिक्स करून ठेवू शकता. गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. तेल छान गरम झाल्यावर मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घेऊन तेलात सोडले. गोळे तेलात सोडताना गॅस फास्ट ठेवायचा आणि नंतर मीडियम गॅसवर हे भजी किंवा पकोडे तळतो तसेच तळून घ्यायचे. दोन्ही बाजूने जसं आपण कांदा भजी तळतो तसं तळून घ्यायचं. या पिठाचे गोळे तेलात सोडल्यावर बुडबुडे येतात. बुडबुडे कमी झाल्यावर भजी काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत भजी तयार झाली आहे. तुम्हाला तोडून दाखवते. पहा किती मस्त झाली आहे आणि याची चव तर अळूवडीसारखीच लागते. एकदम क्रिस्पी, खूप टेस्टी लागते. तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने अळूचे पकोडे किंवा भजी बनवली ना, तर अळूवडीला कायमचं विसराल आणि अशाच पद्धतीने बनवाल. तुम्ही या कुरकुरीत अळूच्या पदार्थाला काय नाव द्याल? अळूची भजी, अळूचे पकोडे? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.